पैसे वाटप चालू आहे त्या महिन्याला तुम्ही बाहेर पाठवले अनेकदा पोलीस स्टेशनला अजिबात नाही आज नालासोपारामध्ये वाड्यावर परतत असताना कार्यकर्त्यांची बैठक होती. त्यामध्ये मतदानाच्या दिवशीच्या आचारसंहितेचे नियम काय आहेत ते सांगण्यासाठी मी इथे आलो होतो. आणि आमच्या समोरच्या मित्रपक्षांचा असा समज झाला की मी पैसे मागतो. तर मी म्हटलं सगळे चेक करा, काहीच करायला हरकत नाही. तर अप्पा इथे ठाकूरजी असतील, क्षितिज असतील, ते आले, त्यांची आमची चर्चा चालू आहे. त्यामुळे जर पैसे वाटप होत असेल तर त्याची चौकशी निवडणूक आयोग, पोलीस, सीसीटीव्ही फुटेज सगळं आहे. पण निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी मतयंत्रणा जी असते त्याच्यावर सही कशी करायची, ऑब्जेक्शन घ्यायचं तर कसं घ्यायचं, अशा गोष्टी सांगण्याचं त्या बैठकीमध्ये पोहोचलो. विनोद तावड़े जी भारतीय जनता पार्टी के राष्ट्रीय महासचिव, महाराष्ट्र के बड़े नेता रहे बीजेपी की सरकार. अब राष्ट्रीय महासचिव, उनके ऊपर बहुत जिम्मेदारी रहती है. कभी चंडीगढ़ का मेयर को बनाओ, वहाँ पैसा बांटो, हरियाणा में पैसा बांटो. वो बहुत ही अनुभवी व्यक्ति है. उसमें इस काम का महाराष्ट्र का सबसे अनुभवी व्यक्ति कौन होगा तो तावड़े जी है. फिर भी तावड़े जी को जिस प्रकार से लोगों ने घेर लिया, वहाँ के कार्यकर्ताओं ने, मुझे आश्चर्य होता है कि अब पार्टी के अंदर ही कुछ ऐसा मामला हुआ है इंटरनल पॉलिटिक्स में महाराष्ट्र के गृह मंत्रालय की तरफ से कि तावड़े जी को ऊपर नजर रखो, तावड़े जी के पास कौन जा रहा है, आ रहा है, और इस बारे में पूरी जानकारी वो जहाँ बैठे थे काम करने के लिए उन विरोधियों को दे दो. तो ऐसा ही सब कुछ पूरा ड्रामा हो गया. इतने सालों से तावड़े जी और बीजेपी वाले काम करते हैं महाराष्ट्र में, अभी भी चल रहा है. लेकिन तावड़े जी को ही क्यों पकड़ कर दिया, उस बारे में अब देवेंद्र जी को सामने आकर जनता को बताना पड़ेगा. तावड़े ही क्यों? मला वाटतं विनोद तावडे आमचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. आता ते काही व्यक्तिगत कामानिमित्त गेलेत की कशासाठी गेलेत मला याची कल्पना नाही. परंतु आता आमचा राष्ट्रीय नेता तिथं आला असेल, कार्यकर्त्यांना समजलं असेल तर त्या ठिकाणी कार्यकर्ते भेटायला जाऊ शकतात. परंतु त्यांचा राजकीय किंवा निवडणुकीसाठी तो दौरा नव्हता. आणि एक राष्ट्रीय नेता, राष्ट्रीय सरचिटणीस एका विधानसभेमध्ये जाऊन पैसे वाटू शकतो, पाकिट वाटतोय, हा आरोपच मला हास्यास्पद त्या ठिकाणी वाटतोय. आपण बघाल कालपासून महाविकास आघाडीनं या ठिकाणी निवडणूक आपल्या हातातून गेले हे त्यांच्या वर्तनातून, त्यांच्या वागण्यातून दिसून येत आहे. उद्याच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपला पराभव स्पष्ट समोर दिसतोय. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खोटं नॅरेटिव्ह सेट करून लोकांच्या मनामध्ये काही अंशी संभ्रम निर्माण करून महाराष्ट्रात थोडे यश मिळालं. आता या निवडणुकीमध्ये कालपर्यंत प्रचार संपेपर्यंत त्यांनी सभांच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून काही परसेप्शन सेट करण्याचे प्रयत्न केले, परंतु ते सपशेल अपयशी ठरले. आम्ही सत्ताधारी पक्ष म्हणून किंवा महायुती म्हणून त्यांचे सगळे नॅरेटिव्ह त्या ठिकाणी चुकीचे आहेत हे सांगण्यात यशस्वी ठरलो. या प्रकरणाची निवडणूक आयोग चौकशी करेल.
पोलीस खातं चौकशी करेल. क्षितेश ठाकूर आमदार आहेत, आपले आप्पा तेही आमदार त्या ठिकाणी आहेत, ते मागणी करतील ना. मला वाटतं लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी यंत्रणा आहे, त्या यंत्रणा काम करत असतात. आपण कायदा हातात घेऊन न्याय मागायचा नसतो, त्याच्यामुळे त्याने कायदा हातात घेऊ नये. तपास यंत्रणा योग्य ती दखल घेतील यावर आमचा विश्वास आहे.